जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोचमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज असा वेट लॉस फॅट लॉसवर आज कुठला असा विषय नाही घेऊन आलो, पण जे मी विषय डेली तुम्हाला सांगतो वेट लॉस आणि फॅट लॉसवर काही टिप्स देतो ना, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाचं, तुम्ही वेट लॉस आणि फॅट लॉसचा डाएट करताय बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये तुमचा काय चुका होतात ज्याने तुम्हाला रिझल्ट येत नाही, त्या रिझल्टबद्दलच मी बोलणार आहे. तुम्ही वेट लॉस फॅट लॉसमध्ये जे मायक्रोन्यूट्रियंट्स वगैरे ते मी ते बघत नसतात. तुम्ही फक्त बघतात की सॅलड खाल्ल्याने सॅलड खायचं त्याच्याने वेट लॉस फॅट लॉस होतं, फळं खायचे, जास्त तेलकट वस्तू नाही खायच्या, बाहेरच्या बेकरी प्रोडक्ट नाही खायचं, इतर गोष्टी तुम्ही असे सर्व बघत असता की ते नाही खायचं त्याच्याने आपलं वेट लॉस फॅट लॉस होऊन जाणार आहे. तरी तुम्हाला रिझल्ट भेटत नाही का? तर का भेटत नाही? तर मित्रांनो, हीच तुम्ही मोठी चूक करतात. तर का भेटत नाही आता तुम्हाला मी ते सांगणार आहे. तुम्ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कॅलरी डिफिशिएट करत नाही. ज्यांना वेट लॉस फॅट लॉस करायचं ना, त्यांच्यासाठी कॅलरी डिफिशिएट करणं हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही कॅलरी डिफिशिएट करणार तरच तुम्हाला रिझल्ट येणार आहे. आता ते तुम्ही कसं बघणार? तुम्ही आता भरपूर यूट्यूबला बघतात, इंस्टाग्रामला बघतात, पण मित्रांनो कोणी डिटेलमध्ये सांगणार नाही. तुम्हाला जर प्रॉपर पाहिजे असेल कॅलरी डिफिशिएट करून, तर तुम्ही ओगले फिटनेस कोचमध्ये या, मला माझ्याशी संपर्क साधा, मला स्वतः भेटा. मी तुम्हाला प्रॉपर तुम्हाला त्या गोष्टी करून देईल. तुम्हाला करायला नाही लावणार, मी स्वतः करून देईल. तर मित्रांनो, माझं एकच सांगणं आहे, तुम्ही कॅलरी डिफिशिएट करा. की कॅलरी डिफिशिएंटमध्ये जे मायक्रोन्यूट्रिएंट असतात ना, ते तुमच्या वेटच्या हिशोबाने, तुमच्या बॉडीच्या हिशोबाने तुम्हाला काउंट करून दिलेले असतात. त्यानुसार जर तुम्ही तुमचा डाएट केला तर तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे. 100% रिझल्ट येणार आहे. कारण की त्याच्यामध्ये प्रॉपर एक न्यूट्रिशन जे तुम्हाला देण्यात येतं ते प्रॉपर बनवून देण्यात येतं तुमच्या वेटच्या हिशोबाने. म्हणजे प्रत्येकाला कोणाला समजा एक एक्झाम्पल दिलं, तुमचं घरातलं एखादे व्यक्ती आहे, तिचा डाएट जर तुम्ही यूज केला वेट लॉसचा, तर तुम्हाला रिझल्ट नाही येणार. कारण की तिचा जो डाएट बनवला तो तिच्या वेटच्या हिशोबाने बनवला आहे, तिच्या बॉडीच्या हिशोबाने बनवलेला आहे, तो तुम्हाला येणार नाही. तर भरपूर जण हेच चुका करता, हा तिचा वेट लॉस फॅट लॉसचा डाएट आहे, त्याचा वेट लॉस फॅट लॉसचा डाएट आहे, तर आपल्याला सुद्धा कामात येईल. तर मित्रांनो, तसं नाही. प्रत्येकाचा वेगळा वेगळा एक डाएट असतो बॉडीच्या हिशोबाने, तसा तो बनवलेला असतो. तर हेच सांगणं माझं की तुम्ही प्रॉपर कॅलरी डिफिशिएट करा, तरच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. हेच मला सांगायचं होतं. कोणाचाही डाएट तुम्ही यूज करू नका. वर्कआउट मागे ते काय हरकत नाही, चालून जात असतं थोडंफार प्रमाणात, त्याच्यातही सुद्धा एक बॉडीच्या हिशोबाने प्रिपेअर करावं लागतं. पण आपण चला ठीक आहे दकावून घेतलं, पण डाएटमध्ये तसं करू नका. कोणाचाही डाएट तुम्ही यूज करू नका. प्रॉपर तुमचा डाएट घ्या. एकच सांगणं आहे, कॅलरी डिफिशिएट करा, तुम्हाला रिझल्ट 100% येणार आहे. आणि हीच चूक तुम्ही करत असतात. ह्या वस्तू खाऊन घ्या, त्या वस्तू खाऊन घ्या, फॅट लॉसला हे चालतं, वेट लॉसला ते चालतं, खाऊन घेतला, पण तुम्हाला रिझल्ट येणार नाही ना. तुमचे करून ते डाएट करून फक्त दिवस वाया जातील, पण रिझल्ट येणार नाही. तुम्हाला दिवससोबत रिझल्ट पाहिजे असेल चांगला, तर तुम्ही कॅलरी डिफिशिएट करा, तर तुम्हाला रिझल्ट भेटेल. प्रॉपर मायक्रोन्यूट्रिएंट घ्या. आणि त्यासोबत तुम्ही कुठल्याही, आता मी तुम्हाला सांगून देतो की डाएट करणं म्हटलं ना तर खर्च तर लागत असतो, पण तो खर्च तुमच्या शरीरासाठी, म्हणून तेवढा खर्च तुम्ही अवॉइड करा. म्हणजे बघू नका त्याच्याकडे 4-5 महिने जे काय असेल. एकदा जर तुम्हाला नॅचरली रिझल्ट भेटला ना, तर तुम्ही प्रॉपर त्या लाईनमध्ये येऊन लागत असतात. शरीरावर केलेला खर्च कधीही वाया जात नाही मित्रांनो. शरीर आहे तर आपण आहे तर या गोष्टीमध्ये पुढचे आपल्याला काय दिवस बघायला भेटणार. म्हणून शरीरावर करणाऱ्या खर्चाकडे बघू नका. प्रॉपर एक सर्टिफाईड ट्रेनरकडून तुम्ही डाएट बनवून घ्या आणि तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळवून घ्या. बस एवढंच सांगणं होतं. या तुम्ही चुका करत असतात, कॅलरी डिफिशिएट करत नाही, म्हणून ते मला आज सांगणं होतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ एकदम बनवला मी. कुठलाही टॉपिकवर नव्हता, फक्त काय चूक करता याबद्दलच होता. तर जय श्रीराम मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री.